शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यातील एक सरपंच म्हणजे मंगेश साबळे यांचे 8 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी उपोषण सुरू केलेले आहे मंगेश साबळे यांनी आणि त्यांच्या मागण्या कोणकोणत्या आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघू शकता की मंगेश साबळे यांच्या कोणकोणत्या मागण्या आहेत। सरसकट एकरी 50,000 रुपये मिळावे व जे शासनानं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करावं, अशा मुख्य मागण्या अशा अजून 18 मागण्या त्यासाठी हे उपोषण आम्ही सुरू केलेलं आहे। तर यांच्याशी संपर्क कोणी साधलेला आहे का? सरकारने मंगेश साबळे यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहे का? तर सविस्तर आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघू शकता की साबळे यांचा मंत्र्यांचा देखील या ठिकाणी फोन आला होता, मात्र तरी देखील आम्ही हे आंदोलन सुरू ठेवलं। आज 5व्या दिवशी फोन आला होता मला, बर मात्र आज मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातून आणि आमचं शिष्टमंडळ इकडे ज्या मागण्या संदर्भात विचार करणं असं त्यांनी कळवलं। बर, पण आता तुमची तब्येत कशी आहे, ठीक आहे की नाही, याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? शारीरिक प्रॉब्लेम असल्यामुळं ब्लडिंगचा प्रॉब्लेम झाला होता, मात्र डॉक्टरांनी थोडा IV सलाईन लावला। काळजी नागरिकांच्या आग्रहास्तव घ्यायला सांगितली आणि उपोषण अजून सुरू आहे। तर साबळे यांना उपोषण करण्याची काय गरज पडलेली आहे आणि तिकडच्या शेतकऱ्यांची काय काय अडचणी आहे तर साबळे हे सविस्तर आपल्याला सांगतात। माझ्या भागामध्ये सिल्लोड, विशेषतः फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, पूर्ण संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये अतिशय भयंकर असा पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले। त्यावेळी आम्ही बांधावर गेलो तर ते शेतकऱ्यांचं दुःख आम्हाला पाहण्याचं झालं, तर ते दुःख पाहण्यापेक्षा स्वतःला त्रास देऊन या सगळ्या याच्यामध्ये आमचं मुख्यमंत्री काय म्हणतोय का मी आता मोदी साहेबांना भेटलो, त्यांना मी बोललो आणि ते आता आम्हाला मदत देणार। अरे ते तर कायदेशीरच आहे, राज्य राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन नियमच आहे, 2005चा नियमच आहे का आम्हाला ते द्यावंच लागतं, मोदीजींना द्यावंच लागेल तो। त्याच्यात काय तुम्ही तीर मारून आलेले आहे? म्हणजे किती तुम्हाला बनवाबनवी करायचं आहे। आणि काल पत्रकारांना त्यांना ते टाळतात, तुम्ही बघा का पत्रकार त्यांना विचारतात कर्जमाफीचं काय झालं, कर्जमाफी ते बिलकुल टाळतात। कर्जमाफी द्यावं लागेल तुम्हाला, पैसे नाही असं होऊन सांगता येणार नाही। आणि त्यांनी गोष्ट ह्याच्या अगोदर ते बोलत होते का दुष्काळ पडला आहे का, यावरनं पीक पाणी चांगलं होणार आहे, त्याच्यानं दुष्काळाची कर्जमाफीचा प्रश्नच येत नाही। आता दुष्काळ पडला तर ते काय म्हणतंय खरीपचं कर्ज आहे। आमची राज्याची उपसमिती आहे, त्या उपसमितीनं कॅबिनेट समोर प्रस्ताव ठेवून शासन निर्णय काढायला पाहिजे। मग दुष्काळाचा शासन निर्णय काय काढत नाही सरकार? त्याला काय अडचण आहे? म्हणजे तुम्ही पंजाब सारखं लहान राज्य, तिथे मृतकाला 6 लाख रुपये दिलं जातं, 2019ला तेवढेच पैसे देत आहे आणि 25ला तेवढेच पैसे देता। मग 2019ला खताचे काय भाव होते, बियाणाचे काय भाव होते, तिथे त्यावेळेस मजुरीचे काय भाव होते ते सांगितलं नाही पाहिजे मुख्यमंत्र्यांना? आणि मदत म्हणतोय तुम्ही नुकसान भरपाई द्यायला पाहिजे। मदत म्हणजे धंदा थोडं करायला पाहिजे। तुम्ही एक सांगा का हा जो प्रकार आहे भरपाई म्हणजे काय, तर भरपाई पूर्ण आज एका एकरामागं 50 ते 60 हजार रुपये खर्च येतं आणि त्याच्यात तुम्ही 8,000 6,800 रुपये देत असं निघणार काय त्याच्यात? मुख्यमंत्री एवढी लबाडी तुम्ही कधीच पाहिली नाही। मी 20 वर्ष राजकारणात आहे, पण शेतकऱ्यासाठी एवढा आवडता हात घेणारा देशातला राज्यातला पहिला मुख्यमंत्री असेल। तुम्ही सरसकट जाहीर करायला पाहिजे हो। तुम्ही एक एक काय शेत पाहणार आहे का तुमच्याजवळ मनुष्यबळ तेवढं? एवढे तलाठी आहे, कृषी सेवक आहे,